आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा वन्दे गुरुपरम्परा सद्गुरुनाथ महाराज की तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. कालपासून आपण हा श्लोकाला प्रारंभ केला आहे. तिसऱ्या अध्यायात चौथ्या अध्यायातला 34वा श्लोक, चौथ्या अध्यायामधला 34वा श्लोक. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. काल आपण एकच शब्द बघितला, तद्विद्धी म्हणजे काय. ते ज्ञान श्री गुरूंच्या जवळ जाऊन घ्यायचं असतं. हे बघत असताना आपण हेही पण बघितलं की तत् शब्दाचा अर्थ ब्रह्म असा होतो, तत् शब्दाचा अर्थ तत्व असा. याचा अर्थ तत् शब्दाचा अर्थ ब्रह्मतत्व असा होतो. तद्विद्धी विद व्यक्ती धातू आहे, ब्रह्म जाणून घे अशी आज्ञा आहे. भगवंत सांगतात. पण ब्रह्म जाणून घेण्यासाठी काय केलं पाहिजे साधकाने, आग्रहाचं सांगणं आहे भगवंताचं या ठिकाणी. भगवान सांगतात की ज्यांनी ब्रह्म जाणलं आहे त्याच्यापाशी तुला जावं लागेल. ज्यांनी ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेतलाय त्याच्यापाशी तुला जावं लागेल. कोणाला जावं असं वाटतं? आज आणखीन एक अभ्यासू साधक आणि माझे मित्र आपल्या अभ्यास वर्गाला जॉईन झाले. थोडासा गोषवारा घेतो. ज्यांनी ब्रह्मतत्व जाणून घेतलं आहे त्याच्यापाशी जायचं आहे. त्या ज्ञानी संतांपाशी जायचं आहे, ज्यांनी ब्रह्मतत्वाचं आकलन करून घेतलं, ज्यांनी ब्रह्मतत्वाला समजून घेतलं, त्या ब्रह्मस्वरूपापाशी जायचं आहे. म्हणजे काय करायचं? तत्व साक्षात्कारी संतापाशी जायचं. आम्हाला तहान लागली तर आम्ही जलाशयाच्या साठ्यापाशी जातो. आम्हाला जर तहान लागली तर आम्ही जलाशयाच्या साठ्यापाशी जातो. भूक लागली तर आम्हाला जेवण कुठे मिळेल त्या ठिकाणी आम्ही बरोबर पोहोचतो. पण आम्हाला अज्ञानाची जर बोच वाटली तर आम्हाला ज्ञानसागराकडे जावंसं वाटणार आहे. जर आम्हाला ही बोचच वाटली नाही तर आम्हाला ज्ञानसागराकडे जावंसं वाटण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. म्हणून ही काळजी घ्यायची आहे की ज्ञानाची ओढ माझ्या आतमध्ये निर्माण झाली पाहिजे. बंधनाचं मला दुःख वाटलं पाहिजे. बंधन कशाचं असतं? सुख दुःखाचं बंधन असतं. आयुष्यात मी जो काही काळ घालवला या काळानंतर मला दुःख होता कामा नये. पण आमची फजिती कुठे आहे? आम्हाला सुख हवंय आणि दुःख नको असतं. ज्याला सुख घ्यावंसं वाटतं त्याला दुःख मिळणारच. ज्याला सुखी व्हावंसं वाटतं तो दुःखी होण्यापासून दूर नाही राहू शकत. म्हणून सुखाची अभिलाषा सोडावी लागेल, कामना सोडावी लागेल, इच्छा सोडावी लागेल, विषयाचा त्याग करावा लागेल.
अभोक्तेपणाने मला विषय भोगता आला पाहिजे. काय वाक्य आहे? अभोक्तेपणाने मला विषय भोगता आला पाहिजे. म्हणजे काय हो? अभोक्तेपणाने विषय कसा भोगता येईल? कर्तृत्व भोक्तृत्व अहंकार रहित विषय मला भोगता आला पाहिजे. जरा परस्पर विरोधी शब्द एकत्र आले आहेत. अभोक्तेपणाने भोगता आला पाहिजे. उदाहरण दिल्याशिवाय कळणार नाही. नातू आणि आजोबा क्रिकेट खेळतात. तो नातू एकेका रनसाठी जीव तोडून धावत असतो. आउट झाला तरी नाही 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 म्हणतो, चिडतो. आणि त्याचं हे चिडणं, त्याचं हे रन काढणं आजोबाला आनंद देत असतं. आजोबाला असं वाटतं की छान नातू खेळतोय, किती तन्मयतेने खेळतोय. आजोबांना हरण्यामध्ये आनंद असतो, कारण त्यांनी नातवाचं सुख त्यांना बघायला मिळतं. नातू जिंकला की आजोबांना आनंद वाटतो. आजोबा जिंकले तर नातू रडतो. कारण नातवाला सुख दुःख हवाय आणि आजोबांना आनंद हवाय. याला अभोक्तेपणाने भोगणं असं. आपला विषय सुरू आहे. अकर्तृत्वी चतुर. विवेक सिंधूमध्ये श्रीगुरूंचं एक वर्णन आहे, अकर्तृत्वी चतुर. कसे आहेत श्रीगुरु? अकर्तृत्वी चतुर. मी केलं या कर्तेपणाला कधी बाध्य होत नाही, सापडत नाही. आणि आशांकडे जावं लागतं, जे आनंदाचे सागर आहे. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी तीव्र मुमुक्षू संतांकडे गेल्याशिवाय राहत नाही, तो तहानेला असतो. तहान लागली की कळतं. काल एक साधक जोडपं सहज भेटायला आलं होतं. आणि खरंच त्यांना मोक्षाची तळमळ लागलेली लक्षात आली. याला तहान लागलं म्हणतात. याला ज्ञान पिपासा असं म्हणतात. याला आनंदाच्या धुंदीची काय लागली आहे? वेड लागलं आहे. आता हे श्री गुरूंपाशी गेल्याशिवाय यांचं तृप्ती होणार नाही, मनशांती होणार नाही. आम्ही विषयाकडे धावणारे असतो, आत्मसुखाकडे धावणारे विरळे असतात आणि पूर्व पुण्यातूनच ती गोष्ट प्राप्त. त्याचा माझ्याशी कुठलाही संबंध नाही. तो डायरेक्ट श्री गुरु समर्थ ब्रह्मरूप अशा श्री गुरूंशी संबंध असतो, कारण ते ज्ञानमूर्ती असतात. या ज्ञानसागरात जायचं कसं? या ज्ञानमूर्तीचं दर्शन घ्यायचं कसं? याचं उत्तर आजच्या पुढच्या भागात दिलेलं आहे. कारण संत हे ज्ञानाचा साठा आहे आणि त्यांच्याकडे जायचं असेल तर सेवा हा सगळ्यात महत्वाचा पैलू आहे, तो शिष्याच्या अंगी असला पाहिजे. म्हणून तनु म्हणून जीवे, जीव लावून श्री गुरूंची सेवा करावी, त्यांच्या चरणाशी समर्पित व्हावं. गर्व हा जीवनाला नेहमी गड्ड्यात घालणारा असतो. अभिमान हा साधकाच्या जीवनाचा ऱ्हास करणारा असतो. सेवा करू देत नाही अभिमान. मी हलकी सेवा कशी करू असं त्याला वाटतं. सेवेमध्ये हलकी आणि भारी नावाचा प्रकार असतो का हो? पोळ्या करणं हलकं आणि भात करणं भारी आहे का? परंतु अग्नी आणि पाणी यांचं जसं परस्पर वैर आहे, सावली आणि ऊन यांचं जसं परस्पर वैर आहे, तसं अभिमान आणि दास्यत्व यांचं परस्पर वैर आहे. म्हणून तद्विद्धी प्रणिपातेन. आज प्रणिपात निष्ठा सांगितली. प्रणिपात शब्दाचा अर्थ केवळ एका देहाने दुसऱ्या देहापुढे केलेला नमस्कार नव्हे. नुसत्या शरीराच्या हालचाली म्हणजे प्रणिपात नव्हे. अहंकार हरवून केलेला दंडवत प्रणाम म्हणजे प्रणिपात.
अहंकार हरवून केलेला दंडवत प्रणाम म्हणजे प्रणिपात. परमगुरु शंकर महाराज खंदारकर खंदारचे आहेत, मराठवाड्यातले. त्यांनी दंडवत शब्द आवर्जून घातलाय अर्थामध्ये. त्यांना नुसता साष्टांग नमस्कार सुद्धा म्हणायचा नाही, दंडवत म्हणायचा आहे. दंडवत म्हणजे काय हो? दंड कसा पडतो? मला काय होईल असा विचार दंड करत नाही. पडत असताना मला कोणी बघेल का असा विचार दंड करत नाही. पडल्यानंतर माझं कसं होईल असाही विचार दंड करत नाही. आणि स्वतःचा आश्रय सोडून दंड प्रणिपात करतो, याला दंडवत प्रणिपात असं म्हणतात. श्री गुरूंच्या चरणाशी जायचं असेल, माझं पुढे कसं होईल असा विचार करण्याची गरज नाही. मी गुरूंकडे गेलो तर कोणी मला नावं ठेवेल का असा विचार करण्याची गरज नाही. माझा ते सांभाळ करतील का असाही विचार करण्याची गरज नाही. माझं कल्याण होणार आहे तर माझ्या प्रपंचाचं भलं होईल का असा विचार सुद्धा करता येणार नाही. कारण प्रपंच दुरुस्त करण्यासाठी परमार्थ नाही. पण तुमचा अहंकार जसा जसा कमी होतो ना, तशा प्रपंचातल्या चकमकी कमी होतात. चकमकी कळतं ना? मराठीत एक छान शब्द आहे, त्याला फोडण्या म्हणतात. संसारात या फोडण्यांना फार महत्व आहे. या फोडण्यांशिवाय माणूस राहू शकत नाही आणि परमार्थात फोडणी चालत नाही. सरळपणा, साधेपणा, निर्मळपणा, स्वच्छता परमार्थाचं वैभव आहे. प्रपंचामध्ये फोडण्यांना ऊत असतो, एकमेकांना काटाकाटी असते आणि मग त्या प्रपंचाचा विपर्यास दुःखामध्ये होतो. प्रपंचाची सुरुवात ती नाव घ्यायला लाजते. नाव घे म्हटलं की ती लाजते. काही काळ गेल्यानंतर नाव घ्यायला जी लाजते ती लाजणारीच नावं ठेवते. आणि त्याच्या पुढचा जो काळ आहे, तिसरी फेज, नाव सुद्धा घेऊ नको म्हणते. या फोडण्या जर गेल्या ना, संसार हे पुष्कळ चांगला होतो. पण संसार दुरुस्त करण्यासाठी परमार्थ नाही. अहंकार जसा जसा लयाला जातो तसे तसे संसारातले अडथळे, त्याला हर्डल्स म्हणतात. संसार ही अडथळ्याची शर्यत आहे. हे हर्डल्स, आपण निर्माण केलेले हर्डल्स कमी होतात आणि प्रारब्धवश आलेले जे हर्डल्स आहेत ते सौम्य होतात. आणि म्हणून तस्मात गुरु प्रपद्येत जिज्ञासुम श्रेयमुत्तम, असा जो जिज्ञासू आहे तो श्री गुरूंकडे जातो, जाण्यासाठी तरफडतो, तळमळतो. पण श्री गुरु कसे पाहिजे? शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्युपसमाश्रयम. शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्युपसमाश्रयम. आपल्या सगळ्यांना समजेल अशा भाषेत जर सांगायचं झालं, शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्ल, शिष्य प्रबोधिनी समर्थो यथा उचितो निज भावे. शब्दज्ञान शब्दाचा अर्थ विद्वान नव्हे, गीता उपनिषद आणि ब्रह्मसूत्र या प्रस्थानत्रयीत ज्यांना ज्ञान आहे त्याला शब्द ज्ञानच.
नाही तर क्विज मध्ये पहिला नंबर येणं तो शब्दज्ञानी नव्हे. कुठलंही कोडं सहज सोडवता येणं शब्दज्ञानी नव्हे. कुठल्याही गोष्टीवर शीघ्र काव्य करणं शब्दज्ञानी नव्हे. कोणत्याही विषयावर प्रवचन करता येणं, भाषण करता येणं, लेखन करता येणं शब्दज्ञानी नव्हे. प्रस्थानत्रयीता, गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र याचा अभ्यास ज्याचा झाला आहे त्याला शब्दज्ञानी म्हणतात. त्याला परोक्ष ज्ञानाचा अभ्यास झालेला असतो. पारंगत, ब्रह्मानंदे डुल्लतू, ब्रह्मज्ञानामध्ये सदैव राहतो तो. शिष्य प्रबोधिनी समर्थू, शिष्याला प्रबोधन करण्यासाठी समर्थ आहे. कसा शिष्य हो? कालच ती असं म्हणाले की आमची योग्यता आहे का? यथा उचितू निज भावे. ज्या पातळीवर तो शिष्य आहे तिथून त्याला ब्रह्मस्वरूपाला घेऊन जाण्यामध्ये कौशल्य श्री गुरूंचं. ज्या पातळीवर तो शिष्य आहे त्या पातळीवरून त्याला घेऊन जातात. यथा उचितू निज भावे. अजून एक ओवी अशीच, शब्दबोधे सदोदित. नेहमी बरोबर शब्दांनी तुम्हाला काय करतात? बोध करत असतात. ब्रह्मज्ञान पारंगत, ब्रह्मज्ञानामध्ये निष्णात असतात. शिष्य प्रबोधिनी समर्थ, परमाद्भूत अतिदक्ष. नाथ महाराजांची ओवी आहे. अशा संतांकडे जावं लागतं. चालते बोलते ब्रह्मा आहे ते. नेहमी म्हणत असतो काका शांती ब्रह्मा आहे, काका चालते बोलते ब्रह्मा आहे, डॉक्टर काका प्रत्यक्ष ब्रह्मा आहे. ते ब्रह्मविद्येचे चालते डिंब, दयांचे अवयव हे ब्रह्मकुंभ. ते ब्रह्मविद्येचे पूर्ण बिंब, स्वये स्वयंभ परब्रह्म. नाथ महाराजांची ओवी आहे. ते ब्रह्मविद्येचे चालते बिंब, ते ब्रह्मविद्येचे चालते डिंब, त्यांचे अवयव ब्रह्मकुंभ. ते ब्रह्मविद्येचे पूर्ण बिंब, स्वये स्वयंभ परब्रह्म. आपल्याला पाठ असलेली ओवी आहे, ते ज्ञानाचे चालते बिंब, तयांचे अवयव हे सुखाचे कुंभ. हे रवी माणूसपण हे भांब, लौकिक भाग. ही ज्ञानेश्वरीची ओवी आहे आणि ही नाथ भागवतातली ओवी. असो तद्विज्ञानार्थम स गुरुमेवा विगच्छेत. श्री गुरूंकडे जायचंय. कसं जायचंय? समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. हातामध्ये वाळलेल्या समिधा घ्यायच्यात. वाळलेल्या समिधा याचा अर्थ माझ्यामध्ये अहंकार नको. मी अमुक अमुक, मी फलाना फलाना, मी एवढे पैसे कमावणारा, मी विद्वान, मी हुशार. श्री गुरूंकडे जायचंय म्हणजे आपल्या अहंकाराला कचऱ्यामध्ये फेकून जायला पाहिजे. म्हणून भगवद्गीतेत सांगितलंय, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भाग. प्रसादात पराशांतीम स्थानम प्राप्यसी शाश्वत. प्रसादात पराशांतीम, पराशांतीला प्राप्त होशील अशा स्थानी तू जाऊन बसशील. लक्षात ठेवा. आणि या अध्यायात एक श्लोक आहे, पराशांतीम अचिरेण अधिगच्छ. श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्परः संयतेंद्रियः, ज्ञानम लब्ध्वा पराशांतीम अचिरेण अधिगच्छति. या अध्यायातच आहे. शेवट पुढे येतोय. अशा श्री गुरूंकडे जायचंय, त्यांना शरण व्हायचंय. शरण शब्दाचा अर्थ अहंकाराचं समर्पण आहे. महापुरुषाच्या आश्रयाने जायचं. श्री गुरूंकडे जात असताना संकोच असता कामा नये, भीड असता कामा नये, लोकलज्जा असता कामा नये. लोकेशणात त्यागून जायला पाहिजे. अन्याश्रयाणाम त्याग हा अनन्यता. श्री गुरूंच्या कृपा छत्राखाली
कृपा सावलीकडे राहता आलं पाहिजे. काकांची एक आवडती ओवी आहे, म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पाव, या कारणे मी सावली, न संडी तुझी. अहो सद्गुरूची एक कृपा दृष्टी, तुझे कारण्य जयाते अधिष्ठी. श्री गुरूंकडे कसं जायचं, काय योग आहे बघा. ज्या भाग्यवान जोडप्याला काकांकडे जावं असं सुचवावं असं वाटलं, त्यांना गुरूंकडे कसं जायचं हे सांगण्याची वेळ सुद्धा या अध्यायाने करून दिली. काय भगवंतानी उपलब्धी करून दिली आहे. ते कसं गेलं पाहिजे, श्री गुरूंपाशी गेल्यानंतर कसं वागलं पाहिजे, श्री गुरूंचा झाल्यानंतर कसं राहिलं पाहिजे. विवाह होतो, पत्नी नवऱ्याच्या मर्जीप्रमाणे वागते, त्याच्या इच्छेप्रमाणे ती स्वतःच्या जीवनाला आकार देते. शिष्य जेव्हा श्री गुरूंकडे जातो, तेव्हा श्री गुरूंच्या मर्जीनुसार त्याचं पुढचं जीवन गेलं पाहिजे. आणि त्यासाठी एक सुंदर संस्कृत श्लोक आहे. त्या श्लोकाचा अर्थ सुद्धा सविस्तर सांगणार आहे. अनुकूलस्य संकल्प हा, अनुकूलस्य संकल्प हा, प्रतिकूलस्य वर्जनम. काही लोक सुद्धा लिहून घेतात, म्हणून मग तोही विचार मला करावा लागतो. हा शब्द आहे अनुकूलस्य संकल्प हा, प्रतिकूलस्य वर्जनम, रक्षिष्यती विश्वासो, गोतृत्वे वर्णम तथा, रक्षिष्यती विश्वासो, गोतृत्वे वर्णम तथा, आत्मनिक्षेप कार्पण्ये, षडविधा शरणागती. 6 प्रकार आहेत. 6 गोष्टी पाळायच्या आहेत शिष्याला, आणि त्या त्यांनी पाळल्या पाहिजे. त्या त्यांनी पाळल्या पाहिजे. त्या 6 गोष्टी सांगतो. आज हे असं आलंय इथे, हे वरती कधी येत नव्हतं आतापर्यंत. जाऊ, माझं लक्ष नाही. हा 6 गोष्टी कोणत्या आहेत? श्री गुरु किंवा परमेश्वराच्या अनुकूल राहण्याचा संकल्प पहिली गोष्ट. ज्यांनी श्री गुरु केले नाही, त्यांनी परमेश्वराच्या अनुकूल म्हणजे धर्मानुकूल व्यवहार करा. अनुकूलस्य संकल्प हा, प्रतिकूलस्य वर्जनम, साधनेच्या प्रतिकूल असलेला विषय किंवा व्यक्तींचा त्यांनी त्याग करावा. साधनेच्या प्रतिकूल म्हणजे विरोधी असलेला विषय आणि व्यक्तींचा त्यांनी त्याग करावा. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, प्रसंगी प्राण तोही वेचावा. भगवंताच्या जवळीकतेसाठी, श्री गुरूंच्या आश्रयासाठी प्रतिकूल असलेला विषय आणि व्यक्ती यांचा त्याग करावा. आम्ही करतो का? कौटुंबिक सिरियल प्रतिकूल विषय. मी ऐतिहासिक सिरियलला विरोध करत नाहीये, धार्मिक सिरियलला विरोध करत नाहीये, संतांच्या सिरियल्सला विरोध करत नाहीये. कौटुंबिक सिरियल, घरात 4 मंडळी असतात, एक दुसऱ्याचा काठ खातो, दुसरा तिसऱ्याचा काठ खातो. या ऐकून करायचं काय आहे? पण त्यांनी ते रसभरीत वर्णन केलेलं असतं. आणि मग त्याचं नाव असतं जीव माझा गुंतला. आधीच गुंता निघत नाहीये, नवीन गुंता उभा करतोय. कसा प्रगती होईल? म्हणून साधनेच्या प्रतिकूल असलेल्या विषय आणि व्यक्तींचा त्याग करायचा. नेहमी लक्षात ठेवायचं. 3 गोष्टी सांगून ठेवतो.
वाटेल ते झालं तरी सत्कर्म सोडू नये. वाटेल ते झालं तरी दुष्कर्म करू नये. आणि वाटेल ते झालं तरी सुद्धा सत्संगती वाटेल ते झालं तरी स्वीकारावी. दुःसंगती वाटेल ते झालं तरी त्यागावी. आणि विसंगती वाटेल ते झालं तरी स्वीकारावी. विसंगती म्हणजे आता घरातलाच माणूस आहे आणि साधनेला प्रतिकूल आहे, त्याला नाही काढून द्यायचं. आपण घर सोडून जायचं नाहीये. दोन्ही गोष्टी नाही, विसंगती स्वीकारून राहता आलं पाहिजे. साधनेच्या प्रतिकूल असलेला विषय व्यक्तींचा त्याग मनातून करायचा आहे, घरातून कोणाला हाकलून द्यायचं नाही. गुरु आणि परमेश्वर माझे रक्षण करतील ही खात्री असावी. रक्षण श्री गुरूंचं नेहमी लक्ष असतं, ते माझं रक्षण करतात. संकट काळी सुद्धा परमेश्वरावरचा विश्वास दृढ आणि कायम असावा. संकट काळात सुद्धा बाकी वेळ विश्वास सगळेच जण दाखवतात, पण संकट काळात परमेश्वरावर विश्वास दृढ असावा, कायम असावा, टिकाऊ असावा. श्री गुरु ब्रह्मस्वरूप आहेत. त्यांच्या साधनाने विश्वासामध्ये काय आहे गोष्टी? एक, श्री गुरु ब्रह्मस्वरूप आहेत, एक गोष्ट. त्यांच्या साधनाने मी ब्रह्मस्वरूप होणार आहे, दुसरी गोष्ट. पहिले गुरूंच्या ब्रह्मरूपतेवर विश्वास, दुसरा त्यांनी दिलेल्या साधनावर विश्वास, आणि तिसरा मी ब्रह्म आहे हा विश्वास. पाचवी गोष्ट आहे आत्म निक्षेप कार्पण्ये. अहंकाराचं समर्पण आणि कार्पण्य, व्याकुळता पाहिजे ब्रह्मस्वरूप प्राप्त होण्याकरता. षडविधा शरणागती ही, हे शरणागतीचं लक्षण आहे. प्रणिपात निष्ठा, नमस्कार करायचा म्हणजे शरणागती आहे, निष्ठा आहे इथे लक्षात ठेवा. विचाराची दृढ धारणा झालेली आहे. श्री गुरु साक्षात परब्रह्म आहे, या धारणेमधून नम्रता निर्माण होते, अहंकाराचा लय होतो. सर्वोत्तम आणि सोपं साधन आहे. देहाने वाकणं, झुकणं, लवणं, नतमस्तक होणं, लीन होणं, या देहेंद्रियाच्या केवळ बाह्य हालचाली आहेत. याला व्यवहार म्हणू शकतो आपण, इंद्रियांचा किंवा देहाचा. पण प्रणिपात निष्ठेमध्ये पहिली निष्ठा प्रणिपात निष्ठा आहे. याच्यामध्ये स्वदेहाला गौणत्व आहे. देह मन बुद्धी अहंग झोकून देणं, दंडवत निष्ठा. त्याचा एक श्लोक सुद्धा आहे, त्याला साष्टांग नमस्कार असं म्हणतात. 6 अंगांचा नमस्कार असतो शरीराच्या. कोणते 6 अंग आहेत एकदा वाचून दाखवतो आणि नंतर ते अंग सांगतो. पुरसा शिरसा चैव मनसा वपुषा गिरा, पदभ्याम जानुभ्याम कराभ्याम नमस्कारे अष्टांग उच्चते. साष्टांग नमस्काराचं वर्णन आहे. छाती, डोके, मन, शरीर, वाणी, पाय, गुडघे आणि हात असे 8 मिळून साष्टांग नमस्कार होतो. आणि शंकराचार्य भाष्यामध्ये आचार्य लिहितात आहे की प्रकर्षेण नीचैहि पतनम प्रणिपातो दीर्घ नमस्कार. आंतरिक दुःख द्वंद्व सोडून परम शांतीसाठी अगतिक होऊन विचार आणि श्रद्धायुक्त अनन्यतेने केलेले समर्पण, याला दीर्घ नमस्कार असं म्हणतात. नुसत्या शरीराचं झुकणं नव्हे, नुसत्या शरीराचं झोकणं पण नव्हे. दंड शरीराला झोकून देतो, इथे अंतःकरणाचं झोकणं जास्त महत्वाचं. अन्याश्रयणम त्यागा हा अनन्यता. अहंकार लयाशिवाय परमार्थात तसूभर सुद्धा पुढे सरकता येत नाही.
तुम्ही श्री गुरूंना समर्पित झाले तर श्री गुरु तुमच्याकडून काही काढून घेतील असं जर वाटत असेल तर तुम्ही श्री गुरूंना ओळखलंच नाही, आणि काढून घेणारे श्री गुरु नव्हे. मध्यंतरी टीव्हीवर काही लोक आले होते, पकडले गेले, पोलिसांनी त्यांना पकडलं. असं दाखवलं की मोठा बगीचा आहे आणि त्या बगीच्यांना हे महाराज पाणी देतात आहे. महाराजांच्या हातात पाण्याचा पाईप आणि बगीच्याला पाणी चाललेलं आहे. वांग्याची बागायत दाखवली, भरपूर वांगे येतात, आणि मग ट्रक भर वांगे आणले आणि गुरूंनी पिकवलेले वांगे असं म्हणून एक एक वांग 100 रुपयाला विकलं आणि लोकांनी घेतलं. 100 रुपयाला एक वांग. असे भुकेले नसतात श्री गुरु, धनाचे नाही आणि मानाचे पण नाही. काय असतं, समर्थांचं वचन आहे, आमुची प्रतिज्ञा आयसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशाशी, भजत राहावे गुरूंची काय इच्छा असते. आमची प्रतिज्ञा आहे, ती प्रतिज्ञा आहे, लक्षात ठेवा. काही न मागावे शिष्यासी. डॉक्टर काका काही मागत नाही हो, 1 रुपया मागत नाही, मान मागत नाही, हार मागत नाही, पेढे मागत नाही, काय काय मागत नाही. 35 वर्षाच्या अनुभवातून सांगतोय, काही न मागावे शिष्यास. सुरुवातीला गेल्यावर मागत नाही असं वाटत असेल, 35 वर्षात एकदाही नाही. आपण मागे जगदीशाशी भजत जावे. एकच इच्छा असते श्री गुरूंची, परमेश्वराचं भजन तुटू नये. प्रणिपात निष्ठा. समर्पण कशाला म्हणतात? नुसतं देहानी नमस्कार करणं म्हणजे समर्पण नव्हे, पक्क लक्षात ठेवा. नुसतं देहानी नमस्कार करणं म्हणजे समर्पण नव्हे. एक उदाहरण देतो. डॉक्टर काका आणि सटाले गुरुजी पहिल्यांदा शंकर महाराजांकडे गेले. त्यावेळेला काकांनी ईशावास्योपनिषदावर लेखन केलं. पहिल्यांदा शंकर महाराजांकडे गेले. ओवीबद्ध ईशावास्योपनिषद लिहून काढलं होतं आणि महाराजांना दाखवलं. शंकर महाराज म्हणले बसा. सकाळी पहिल्यांदा काका जाऊन पोहोचले आणि सटाले गुरुजी. काका आणि सटाले गुरुजी बसले. गुरूंकडे गेले होते, अजून गुरूंचा अनुग्रह झाला नव्हता. मी प्रणिपात निष्ठा सांगतोय, शरणागती सांगतोय. काकांच्या मागून काही लोक आले, त्यांनी महाराजांना नमस्कार केला. महाराज त्यांच्याशी छान बोलले, त्यांची चौकशी केली, त्यांच्याबद्दल पुष्कळ चर्चा झाल्या. त्यानंतर ती लोक निघून गेली, तोवर दुसरी लोक आली. दुसऱ्या माणसाला त्यांनी पुन्हा थांबवलं. शंकर महाराज पुन्हा त्यांच्याशी बोलले. सकाळी आलेल्या काकांशी संध्याकाळपर्यंत शंकर महाराज एकही शब्द बोलले नाही. सकाळी आलेल्या काकांशी शंकर महाराज एकही शब्द बोलले नाही. आल्याबरोबर जी भेट झाली होती,
बसा म्हणले, थांबा म्हणले. थांबा म्हणल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाराजांकडे येणारे सुरूच थांबेच ना. आणि हे थांबले आहेत, थांबले आहेत, थांबले आहेत. सटाले गुरुजी कंटाळून गेले. सटाले गुरुजी काकांना म्हणले, चला जाऊया आपण. हे काय, आपल्याला लटकवून ठेवलं, आपल्याला अडकवून ठेवलं. काकांच्या अंतःकरणात नाही विचार आला असा. कारण स्थिर अंतःकरण होतं, शांत अंतःकरण होतं, स्वच्छ अंतःकरण होतं. अडकवून ठेवलं असं त्यांना वाटलंच नाही, लटकवून ठेवलं असं त्यांना वाटलं नाही. श्री गुरूंनी थांबवलंय. श्री गुरूंचं सान्निध्य. काकांनी अंतःकरणातून त्यांना गुरु मानलं सुद्धा, पण अनुग्रह व्हायचा. संध्याकाळी सगळी मंडळी येणारी थांबली. त्यानंतर शंकर महाराज पुन्हा ते ईशावास्योपनिषद घेऊन वाचायला लागले. महाराजांनी ईशावास्योपनिषद वाचलं आणि ते म्हणाले की मला माझ्या गुरूंची आठवण येते. हे लेखन पाहून मला माझ्या गुरूंची आठवण येते, शंकर महाराज म्हणले. असं वाटतं की साधू महाराज लिहितात आहे. शंकर महाराजांचे गुरु साधू महाराज. काकांना अतिशय आनंद झाला. शंकर महाराजांनी काकांना जवळ बोलवलं आणि काकांच्या मस्तकावर कृपा छत्र हात ठेवला. शंकर महाराजांनी काकांना अनुग्रह दिला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शांतपणे बसून राहिले. ही पण प्रणिपात निष्ठा आहे, लक्षात ठेवा. काय अहंकाराचं समर्पण आहे, केवढी विनम्रता आहे की त्यांनी फक्त एकच शब्द वापरला, थांबा. आणि थांबा म्हटल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत अविचल थांबले, स्थिरत्वाने थांबले. आता आपण गेलं पाहिजे असा विचार सुद्धा शिवला नाही. आपल्याला डावलून दुसऱ्याला घेऊन राहिले असंही वाटलं नाही. मागून येणाऱ्यांशी जास्त बोलून राहिले असंही वाटलं. प्रणिपात आहे हा, समर्पण आहे हे. नुसतं शरीराने झुकणं आणि शरीराने नमस्कार करणं म्हणजे प्रणिपात असं समजू नका. श्री गुरूंच्या ज्ञानगृहात जाण्याचा प्रणिपात आणि सेवा हा उंबरठा आहे. सेवा हा दारवंठा असं म्हटलं आहे. जे ज्ञानाचा कुरुठा, तेथे सेवा हा दारवंठा. दारवंठा शब्दाचा अर्थ प्रवेशद्वार असा होतो. सावध साक्षेपी राहून ओलांडावा लागतो, लक्षात ठेवा, नाही तर ठेच लागतो. जागरूकतेने उंबरठा ओलांडावा लागतो. जुन्या लोकांना उंबरठा माहिती आहे, नवीन घरांमध्ये उंबरठेच नसतात. श्री गुरूंच्या देहाशी ठेवण्यात येणारी जी निष्ठा, त्याला सेवा निष्ठा असं. देह संबंधित, श्री गुरूंच्या देह संबंधितही अन्य व्यक्तींशी जी निष्ठा सांभाळली जाते त्याला सेवा निष्ठा असं. शिष्याकडून सेवा करवून घेतलीच पाहिजे असं श्री गुरु कधीही समजत नाही. हा आपला हक्क आहे असं श्री गुरु कधी समजत नाही. म्हणजे शिष्याकडून सेवा करून घेण्याचा मानस श्री गुरूंचा कधी नसतो. पण गुरूंची सेवा केलीच पाहिजे ही शिष्याची गरज आहे आणि हा शिष्याचा हक्क सुद्धा आहे. शिष्याने गुरूंची सेवा केलीच पाहिजे, गुरूंनी सेवा घेतली पाहिजे अशातला भाग नाही. श्री गुरूंना सेवेची गरज नाही, कारण ते आप्त काम असतात. आणि शिष्य सेवा केल्याशिवाय राहू शकत नाही, कारण शिष्याने केलेल्या सेवेनंतर शिष्याचं कल्याण होणार. म्हणून श्री गुरूंना सेवेची गरज नाही, आप्त काम आहे. शिष्याला सेवा केल्याशिवाय राहता येत. श्री गुरु सेवा नाकारत असतात आणि शिष्य सेवा करण्यासाठी धडपडत असतो. असं भावमधुर नातं आहे गुरु शिष्य. अतिशय रम्य नातं आहे. गुरूंना सेवा नको असते आणि शिष्य सेवा करण्याची शिष्याची गरज असते. शिष्याच्या सेवेने गुरूंचा आनंद वाढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ते स्वतः आनंद सागर असतात.
पण गुरूंची सेवा केल्यानंतर शिष्याचा आनंद मात्र भरभरून वाढत असतो. म्हणून श्री गुरूंची सेवा ही शिष्य स्वतःची गरज म्हणून करतो आणि श्री गुरूंना त्याची गरज नसते आणि शिष्याची ती आवश्यकता असते. कसं नातं आहे सुंदर. सेवा शिष्याला विनम्र करते, शिष्याचा अहंकाराचं निर्मूलन करते. अहंकाराला द्रवीभूत करण्याचं काम सेवा करते. म्हणून गुरुसेवा ही फार मोलाची आहे. अभ्यासाने सुद्धा अहंकार एखाद्या वेळेला वाढू शकेल, पण गुरुसेवेने कधीच अहंकार वाढत. सेवा शिष्याला नम्र करते, सेवा शिष्याच्या अहंकाराचं निर्मूलन करते, म्हणजे मुळासकट उखडवून टाकते. श्री गुरु सेवा हे व्यवहारात सामाजिक संकेत पाळून करतात, म्हणजे ती सुद्धा सामाजिक संकेत पाळून केली पाहिजे. काकांचा अनुग्रह घ्यायचा होता, काकांचं पाय चेपत बसलो. अनुग्रह व्हायचा होता. त्यावेळेला एक भगिनी त्या ठिकाणी आल्यात. संध्याकाळची वेळ होती, कोजागिरीचा दिवस होता, रात्रीचे 9:30-10 वाजले. आणि त्या भगिनी काकांना म्हणाल्या की काका, तुमचे पाय मी चेपले तर चालतील का? मी पाय चेपत होतो. एकट्या होत्या भगिनी. ही गोष्ट 25 वर्षाच्या पूर्वीची आहे. 25 ते 30 वर्ष झाली आहेत या गोष्टीला. काका म्हणले, आपल्या जोडीदाराला सोबत घेऊन ये आणि मग माझे पाय चेप. आज नको. काय म्हणले? आज नको. तुझ्या जोडीदाराला सोबत घेऊन ये आणि मग तुम्ही दोघं मिळून माझे पाय चेपा. मी हो म्हणेन, माझी परवानगी आहे, पण आत्ता नव्हे. आत्ता त्या एकट्या आल्या होत्या. लोकव्यवहाराचे संकेत सुद्धा संत जपत असतात, पाळत असतात, हे लक्षात ठेवा. अनन्य भावाने शरण गेल्यानंतर काया वाचा मनाने सुद्धा सेवा करावी. नुसत्या शरीराने केलेली सेवा म्हणजे सेवा असं नव्हे. वाचिक सेवाही आहे आणि मानसिक सेवाही आहे. गुरु मुरगुड मध्ये आहेत आणि आम्ही इथे आहोत, आम्ही मनाने सेवा करू शकतो, याला मानस सेवा असं. किंवा सद्गुरूंचे मनोगत जाणून त्यांची आज्ञा पाळणे ही गुरुसेवा आहे. कित्येक शिष्य केवळ आपल्या इच्छेने श्री गुरुची सेवा करतात, पण श्री गुरूंचं मनोगत जाणून त्यांची आज्ञा समजून ती सेवा करत. काका पाय दाबून देऊ का? माझ्या इच्छेने पाय दाबायला चाललोय. काकांचे पाय दुखतात आहे की हात दुखत आहेत याचा थोडासा अंदाज तर घ्या. कुठे अंदाज घ्यायला तर आम्हाला हे झालं पाहिजे. श्री गुरूंचं मनोगत जाणणं ही अत्यंत नाजूक गोष्ट आहे, महाकठीण गोष्ट. कुणाचंही मनोगत जाणणं कठीणच असतं, पण ज्यांच्या मनामध्ये कामनाच नाही त्यांचं मनोगत जाणणं अति सूक्ष्म मन असतं, ते जाणणं फार कठीण. आणि असं ज्यांनी जाणलं त्याच्या प्रसन्न चित्तातून निघणारे शब्द, मुखोद्गार, असे श्री गुरु जेव्हा प्रसन्न असतात आणि त्यांच्या प्रसन्न चित्तातून ज्या वेळेला मुखोद्गार निघतात, शब्द निघतात, त्याचा तत्काळ बोध होतो आणि शिष्य कृतकृत्य होतो. याला म्हणतात सेवानिष्ठा. केवळ शरीराने सेवा करणे म्हणजे श्री गुरूंची सेवा नव्हे. श्री गुरूंना अपेक्षित गोष्ट बरोबर करणे, श्री गुरूंचं मन जाणून त्यानुसार झटणे, यालाही सेवानिष्ठा असं. दीर्घकाळाच्या सेवेने श्री गुरु प्रसन्न झाल्यानंतर नम्रपणे योग्य वेळी त्यांच्या समीप जाऊन अत्यंत आदराने प्रश्न विचारावा. प्रणिपात निष्ठा आणि सेवानिष्ठा अत्यंत योग्य पद्धतीने सांभाळल्यानंतर शिष्याला प्रश्न विचाराचा अधिकार प्राप्त.
शरणागत भावाने विचारपूर्वक त्यांनी प्रश्ननिष्ठेचा उपयोग करून घेतला पाहिजे, उपयोगात आणली पाहिजे. नाहीतर मला आता सेवानिष्ठा जमली आहे, प्रणिपात निष्ठा जमली आहे, तर कसंही विचारून घ्या असं चालत नाही. गुरूंची परीक्षा पाहण्याकरिता प्रश्न विचारू नका, त्यांना अडचणीत आणण्याकरता प्रश्न विचारू नका, त्यांच्या ज्ञानाची उंची गाठण्याकरता प्रश्न विचारू. प्रश्न निष्ठा शब्द आहे, लक्षात ठेवा. ब्रह्म आहे या निष्ठेला दृढ करण्यास्तव विचारले गेलेले प्रश्न याला प्रश्ननिष्ठा असं म्हणतात. म्हणजे साधकांनी व्यावहारिक आणि सांसारिक आणि अन्य प्रश्न श्री गुरूंना विचारू नये. जीवनाचे दोन पैलू आहेत, एकाला अभ्युदय म्हणतात, एकाला निश्रेयस म्हणतात. अभ्युदय शब्दाचा अर्थ लौकिक समृद्धी आणि निश्रेयस शब्दाचा अर्थ आत्मवृद्धी, आत्मप्राप्ती. अभ्युदयासाठी श्री गुरूंना प्रश्न विचारणं हा आपण आपल्या प्रश्नांचा केलेला गैरवापर आहे, दुरुपयोग आहे. प्रश्न विचारणं हा शिष्याचा हक्क आहे, पण त्यासाठी प्रापंचिक आणि सांसारिक प्रश्न विचारून आपल्या पायावर गोटा मारून घेऊ नये. वंशाचा दिवा कसा लागेल, कोर्टाच्या केसेस केव्हा सुटतील, तब्येत दुरुस्ती, लग्न समस्या, दुखणे सुखणे या गोष्टींचे प्रश्न श्री गुरूंना विचारणं म्हणजे ब्रह्मतत्वाची चेष्टा करणं आहे, लक्षात ठेवा. आत्मकल्याणाचा हिरा टाकून विषयाचे काच गोळा करणं आहे. मग काय विचारावं? निश्रेयसे प्रश्न विचारावे, निश्रेयसाच्या गोष्टी कराव्या. संसार म्हणजे काय, जीव कोणाला म्हणायचं, आत्म्याला बंधन कसं येतं, मोक्ष म्हणजे काय, विद्या म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, जीव म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, जीव आणि परमात्मा यांचं ऐक्य कसं होतं. निश्रेयसाचे प्रश्न शिष्याने श्री गुरूंना विचारलेच पाहिजेत आणि अभ्युदयाचे प्रश्न टाळले पाहिजे. सोप्या भाषेत आत्मस्वरूपाबद्दल प्रश्न विचारलेच पाहिजे, आत्मप्राप्तीसाठी निर्माण होणाऱ्या शंका निरसन करून घेतल्याच पाहिजे. आणि सांसारिक प्रश्न नक्की टाळले पाहिजे. सांसारिक प्रश्न श्री गुरूंना विचारू नयेत. नित्यप्राप्त आत्मा गवसेपर्यंत श्री गुरूंना प्रश्न विचारले पाहिजे, त्यासाठी धैर्य ठेवलं पाहिजे, याला प्रश्ननिष्ठा असं म्हणतात. श्री गुरु असताना श्री गुरु प्रश्न सोडवतात, त्यात काही शंका नाही. श्री गुरु देहाने नसले तरी प्रश्न सोडवतात. काय बोलतोय? समर्थांचं वचन देतोय प्रमाण म्हणून, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, जेणे सायुज्य मुक्तीची वाट गवसेल की, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. श्री गुरु देहाने नसले तरी श्री गुरूंचे जे ग्रंथ आहेत त्यांनी मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. म्हणून श्री गुरूंचा उपदेश अत्यंत मोलाचा असतो. श्री गुरु जेव्हा अनुग्रह देतात त्यावेळेला एकाग्र चित्ताने तो अनुग्रह ऐकला पाहिजे. तेव्हा मुलं बाळ सोबत घेऊन वगैरे बसायचं नसतं. श्री गुरु एकांतात अनुग्रह देत असतात, खोली बंद असते आणि श्री गुरु आपल्याला अनुग्रह देत असतात. मनाचे कान करून श्री गुरूंचा शब्द न शब्द चातकासारखा पिऊन घ्यायचा.
मनाचा शब्द न शब्द चातकासारखा पिऊन घ्यायचा असतो. चातक जसा वरचेवर पाण्याचा थेंब प्राशन करतो, चकोर जसा चंद्राचा बिंदू प्राशन करतो, तसा श्री गुरूंचा शब्द न शब्द अनुग्रहकाली मला वेचून घेता आला पाहिजे. आणि तो वेचून घेतल्यानंतर त्याचा अंमल करत असताना ज्या शंका निर्माण होतील त्याबद्दल प्रश्न विचारून तू ज्ञान प्राप्त करून घे. विवेक नावाचा आहे, शिष्याची श्रीमत आहे. या ठिकाणी शिष्यांनी श्री गुरूंना प्रश्न विचारले आहेत, ब्रह्मवेत्यांना ज्ञानाने प्रश्न विचारले आहेत, देवाने प्रश्न विचारले. व्याधाने अर्जुनाने भगवंताला अनेक प्रश्न विचारले आहेत. आपलं शास्त्र खुले आहे, संवाद आहे, पण प्रश्न विचारला जाता कामा मला प्रश्न विचारला जातात असं ठेवून विचारलं पाहिजे. आणि तो प्रश्न संसारिक नसावा, स्वरूपा संबंधी असावा, साधने संबंधी असावा, विषयी असावा, विषयी असावा, शिकवणी विषयी असावा. ते उपदेश करतात. हा असा हे उद्या सकाळी सांगणार आहे आणि उद्या हा श्लोक पूर्ण होणार आहे. काल आपण भाग घेतला होता तद्विधी आणि आज आपण घेतला प्रणिपातेनं आणि परिप्रश्नेनं आणि सेवया. आपण राहिलेले घेणार आहोत. उद्या ज्ञान म्हणजे काय, नाम म्हणजे काय, ज्ञाननिष्ठा कशी सांभाळायची, निष्ठा कशी सांभाळायची आणि ध्यानाची निष्ठा कशी सांभाळायची उद्या सांगणार. आणि तत्वदर्शी याविषयी मार्गदर्शन करतात ते उद्या सांगणार. म्हणजे उद्या हा श्लोक आपला पूर्ण होईल. त्या श्लोकाला आपल्याला 3 दिवस लागणार होते. काकांनी याच्यावर लिहिलेला लेख सुद्धा मी 1-2 दिवसात स्कॅन करून ग्रुपवर पाठवणार आहे, जेणेकरून सगळ्यांना त्याची स्कॅन कॉपी काढता येईल. अत्यंत आदराने तुमची सेवा करावी, श्री गुरूंसमोर स्वतःला झोकून द्यावं आणि आत्मस्वरूपाच्या प्रयत्नाच्या येणारे प्रश्न आहेत ते प्रश्न श्री गुरूंना खुल्या मनाने विचारावे आणि आपल्या अडचणी सोडवून घ्याव्यात. तेवढ्यासाठी ते जन्माला आलेले आहेत. प्रश्न विचारणं शिष्याचा हक्क आहे, सेवा करणं शिष्याचा हक्क आहे. आणि नमस्कार श्री गुरूंचा आशीर्वाद घेणं हाही शिष्याचाच हक्क आहे. पण आपला हक्क बजावत असताना अहंकाराला फेकून पाहिजे, काढून टाकतात. अहंकार द्रवीभूत झाला पाहिजे, जेणेकरून हळूहळू होईल, म्हणजे निघून जाईल. घन झालेला आहे अहंकार. घन अहंकार श्री गुरूंच्या सेवेने द्रवीभूत होतो, बाष्पीभूत होतो. अशा श्री गुरुची ज्ञाननिष्ठा कशी सांभाळायची, नामनिष्ठा कशी सांभाळायची, ध्याननिष्ठा कशी सांभाळायची आणि ते ज्ञानी आणि तत्वनिष्ठ तत्वज्ञानी आम्हाला कसं समजतात हे आपण उद्या बघूया. उद्या सकाळी 7 वाजता. आज थांबतो. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो. रामकृष्ण.